आमच्याकडे शिवसेना भाजप ह्या महायुतीचंच सरकार आणि आमच्याकडं तेच दोन्ही शेता येतील हे 100% मी कळते. वर्षाताई सावर्डेकर या सुद्धा क्वालिफाईड पर्सन आहेत, त्या सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि लोकांची तळागाळाने लोकांची त्यांचं म्हणजे नाळ जुडलेले आहे. धारावीचे नेतृत्व सुजान आणि स्वतः त्या पेशाने डॉक्टर आहेत आणि संतोष पण सुद्धा वेल एज्युकेटेड आहे. सावर्डेकर मॅडम आहेत, संतोष कांबळे आहेत, यांनाच मतदानात माझलं गाव सगळे झाडून मतदान करणार. खासदार मानेसाहेब काय आपल्याच गावातले खासदार आहेत. खासदाराने बाळासाहेब मानेने आमच्या गावाला काय देऊन तेवढं देऊन टाकलेलं आहे आम्हाला. उमेदवारी एक नंबर आहे. पक्ष बी महत्वाचा आहे म्हणजे आणि सुशिक्षित आहे. ती सावर्डेकर बाई डॉक्टर नाही, वर सत्ता त्यांची आहे, आता त्यांच्याशिवाय पर्याय नाही आणि ते कामं चांगले करणारे आहेत आणि हे उमेदवार सर्वसामान्यांमध्ये मिसळणार आहेत आणि त्यामुळं या दोघांचा आणि तिकडे सुद्धा सावर्डेकर तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. वर्षाताई आणि संतोष दोन्ही चांगल्या मताने त्यांनी निवडून येतील. दोन्हीही उमेदवार आज सुशिक्षित आहेत. सक्षम उमेदवार असल्यामुळं आमच्या सर्व अडचणी ते सोडवतील. 9 तारखेला आपलं हे शिवसेना दोन्ही शेट आपल्या येणारच. ह्या निवडणुकीत काय होणार नाही, धनुष्यबाण निवडून येणार. 100% ह्या दोन्ही सीट आहेत. शिवसेना भाजप धनुष्यबाणाचे आहेत बघा. डॉक्टर सावर्डेकर कुठल्या पक्षाची सत्ता आहे असं वाटतं? सध्या वातावरण इथं महायुतीचं वातावरण आहे. शिवसेना बाजी मारणार. शिवसेना भाजप वातावरण धनुष्यबाणाचंच आहे. आमच्या जर मते शिंदे सेना येईलच आहे. ह्या निवडणुकीत सांगितलं तुम्हाला धनुष्यबाण निवडून येणार. दर्शक हो नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेला आहे. दिनांक 7 फेब्रुवारीच मतदान तर 9 फेब्रुवारीच मतमोजणी होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध मतदारसंघामध्ये पोहोचतोय, तेथील असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेतोय. त्या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा, कोणकोणत्या बाबी त्या मतदारसंघातील प्रलंबित आहेत, त्याचबरोबर नागरिकांना कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो याचा आपण थेट आढावा घेत असतो जनतेमधून. आणि याच पार्श्वभूमीवर मी सध्या पोहोचलोय हातकणंगले तालुक्यातील आळते जिल्हा परिषद मतदारसंघामधील मजले या गावामध्ये. या ठिकाणी काही नागरिक चर्चा करताना मला पाहायला मिळाले. जाणून घेऊयात त्यांच्याकडून की या मतदारसंघात नेमकं काय चालू आहे, कितपत विकास झाला आहे, अजून काय समस्या आहेत, त्याचबरोबर होणारा जिल्हा परिषद सदस्य कोण याची थेट उत्तरं जाणून घेऊयात जनतेतून. या ठिकाणी काही वयस्कर असतील किंवा मध्यम नागरिक उपस्थित आहेत, जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. काका नमस्कार. निवडणूक एकतर खूप वर्षांनी होते, एकंदरीत काय सांगाल, विकास झालाय का या मतदारसंघाचा? विकास मागील जिल्हा परिषदेचे आपले अध्यक्ष सदस्य अरुणराव इंगोले यांनी बी विकास बऱ्यापैकी केलाय. पण आता आमच्या छोटंसं एक मजलेचं छोटंसं गाव आहे, 2, 2.5, 3 हजार लोकवस्तीचं मतदारसंघाचं गाव आहे. छोटंसं गाव असल्यामुळं थोडंसं आमच्याकडे काय लई मोठा विकासाची गरज नाही, फक्त रस्ता, पाणी आता हाय जे सुविधा आहेत त्यासाठी शासनाच्या योजना येण्यासाठी शासनामध्ये असणाऱ्या पक्षाच्या बरोबर जाण्याचं आमच्या गावानं निर्णय आम्ही घेतलाय. कारण शासनाच्या योजना जर पाहिजे असेल तर आम्ही त्या शासनाच्या पक्षाच्याच बाजूने गेलं तरच कुठं तर आमच्या गावचा विकास होणार आहे. ह्या विषयासाठी आम्ही गाव सगळं एक करून आम्ही आज शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे आमचं पूर्णपणे मजले गाव आम्ही उभा करायचा. आम्ही तरुण पिढी आणि आताची ही महिला असेल किंवा गावातले सगळ्या लोकांनी विचार करून त्यांच्या बाजूने आम्ही 100% जायचा विचार करतो. याआधी प्रशासक होतं, प्रशासकांच्या काळात काय इकडं कामं झाल्यात? नाही, प्रशासक कामात बऱ्यापैकी गोष्टी नाही झाल्या. पण एक गोष्ट अरुण इंगोले साहेबांनी केलं की आमच्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या 5 कोटीची योजना एक चांगलं काम ह्या मजल्यासाठी त्याने केलं. ते मात्र गेल्या 2 वर्षात आपल्याकडं चांगला आणि पोच झाला आणि आता परवा त्याचं चालू बी झालेलं आहे पाणी. काय सांगाल, जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा? जिल्हा परिषद सदस्य असा असावा की छोटेशी 8 गावं असतात, 8 गावावर त्याचं पकड असावी आणि त्याचा अभ्यास असावा आणि शासनाच्या पक्षात असावा तरच गावचा विकास होऊ शकतो. हा ठामपणे बोलणारी मी व्यक्ती आहे. कोणता पक्ष बाजी मारला असं वाटतं? आज आमच्याकडे शिवसेना भाजप ह्या महायुतीचंच सरकार आणि आमच्याकडं तेच दोन्ही शेटा येतील हे 100% मी कळते. कोण आहेत उमेदवार? काय आपले वर्षा मॅडम आहेत जिल्हा परिषदला आणि संतोष कांबळे पण तालुका पंचायतला आमच्याकडे आहेत. यांना लोक निवडून देतील काय? हो देणारच. कशाबद्दल म्हणजे आता मी आता बघतोय सुशिक्षितपणा आहे त्यांच्याकडे. सुशिक्षित दोन्हीही उमेदवार आज सुशिक्षित आहेत आणि त्यांची काम करण्याची शैली असू दे किंवा काय असू त्याच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या बाजूने 100% लोक त्यांना निवडून देतील. पक्ष बघून मतदान होईल? नाही, पक्षपेक्षा व्यक्तीही महत्वाचा आहे आणि पक्षही महत्वाचा आहे. दोन्हीचं कॉम्बिनेशन करून लोक तिकडे उतरणार. काय सांगाल, अनेक वर्ष निवडणूक होते, विकास झालाय काय भागाचा? विकास झाला बऱ्यापैकी झाला,
कुठल्या समस्या आहेत अजून काय? आता काय जरा किरकोळ रस्त्याचं पाण्याचं जरा काम झालंय. बरं, ही निवडणूक आहेत म्हणतात जिल्हा परिषदच्या, आहेत का निवडणूक? आहेत आहेत. आहेत कोण बाजी मारेल शिवसेना भाजप असं का वाटते? वर सत्ता त्यांची आहे. आता त्यांच्याशिवाय पर्याय नाही. बरं. आणि ते कामं चांगले करणारे आहेत म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे शिवसेनेला लोक मतदान करतील काय? हे करणार. का हो? भाजप शिवसेना हे मानेगड सगळे एकच झाले होते. आवडे सगळे काय वाटते काका? 100% ह्या दोन्ही सीट आहे इथल्या. लोक मतदान करतील काय? हो नोकं करणार करतील. पुसपूस करणार ते मतदान. पक्ष बघून मतदान होईल का व्यक्ती बघून होईल? पक्ष बघून बी होणार आणि व्यक्ती बघून. ही व्यक्ती बी चांगली आहेत. आणि हे आमचं कसं आहे गट वाज आहे. गट सगळं एकच झालं आहे. यड्रावकर मानेगड आवड्यांचं सावकार महाडिक हे सगळे एकच झाले. तो त्याच्यामुळं पूर्ण ताकदीनं हे येणारच. काय निकाल काय लागेल? निकाल काय 70-80% येणारच नाही मतं पडणार. सध्या वातावरण इथं महायुतीचं वातावरण आहे. आणि आमच्या इथं पक्षामध्ये या महायुतीच्या पक्षामध्ये सर्वांना न्याय द्यायचा म्हणून तिकडं आपल्या सावर्डे मतदारसंघात तिकडं जनस्वरातल्या उमेदवारी मिळाले. इकडे एक शिवसेना, दोन्ही शिवसेना म्हणजे जिल्हा परिषद शिवसेना खाली पण पंचायत समितीला शिवसेनेला उमेदवारी दिली आहे. आणि सर्व नेत्यांनी सर्व लोकांनी एकत्रित मिळून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि या ठिकाणी हे प्रश्न सोडवायला दोन्ही पण उमेदवाराचे सक्षम आहेत आणि सुसंस्कृत आहेत आणि ते शिकलेले आहेत, चांगले म्हणजे क्वालिफाईड पर्सन आहेत ते. त्यामुळं ते विकास निश्चितपणानं करतील. संतोष कांबळे हे सुद्धा ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांना प्रशासनाचा किंवा ग्रामपंचायत तो आम्हाला कामाला अनुभव येईल. वर्षाताई सावर्डेकर या सुद्धा क्वालिफाईड पर्सन आहेत. त्या सुद्धा एक डॉक्टर आहेत आणि लोकांची तळागाळाने लोकांची त्यांचं म्हणजे नाळ जुडलेले आहे. आणि त्यासुद्धा एक ग्रामीण भागातले आहेत. काही लोक म्हणजे आपोआप की त्यांचे सांगलीला राहतात किंवा परगाव राहतात असं काही नाही आहे. ते इथले तळागाळात ते प्रश्न सोडवायला ते सध्या सावर्डेचे मूळचं गाव सावर्डेचं आणि ते त्या ग्रामीण भागाशी त्यांची नाळ जुडलेली आहे. त्यामुळं ते सुद्धा प्रश्न लोकांचे सोडवायला आणि ते वडगाव सुद्धा त्यांचा दवाखाना आहे आणि थोड्याच कालावधीमध्ये ते हातकिल्ल्यामध्ये त्यांचा दवा काढण्याचा मानस आहे. आणि त्यामुळं ह्या आमच्या जवळच्या गावांना जे लोकांचं काय प्रश्न असतील किंवा अडीअडचणी असतील, रोगराई संदर्भात काय इश्यू असेल तर या लोकांना निश्चितपणे त्यांचा शासकीय योजनेतून किंवा काय पाठपुरावा करायचा असेल किंवा आपल्या अडचणी आरोग्याच्या दृष्टीतून काय सोडवायच्या असतील तर त्या सक्षम उमेदवार असल्यामुळं आमच्या सर्व अडचणी ते सोडवतील. या ठिकाणी सर्वच गट एकत्र आले मजल्यामध्ये. या ठिकाणी आवाडी गट असेल, महाडी गट असेल, आमचं माने गट, आमचे खासदार माने गट असतील, या सर्वांनी इंगवले साहेब असतील, या सर्वांनी एकत्रित मिळून आदरणीय विनयराव कोरे सावकर असतील, या सर्वांनी एकत्रित मिळून या उमेदवारांना उमेदवारी दिली. आणि या सगळ्यांची ताकद आणि सर्वांचे कार्यकर्ते या उमेदवारांच्या पाठीशी आहेत आणि हे उमेदवार सर्वसामान्यांमध्ये मिसळणार आहेत. आणि त्यामुळं या दोघांचा आणि तिकडे सुद्धा सावर्डे पंचायत तिन्ही उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे. आणि या ठिकाणी या गावातून जास्तीत जास्त मतदान याच उमेदवारांना होईल याची आम्हाला 100% खात्री आहे. लोक डॉक्टर मॅडमांना मतदान करतील? 100% करतील. कशाबद्दल? कारण त्यांची जी नाळ आहे ती ज्याचा जन्मभूमी आहे किंवा कर्मभूमी आहे ते मुळात त्या ग्रामीण भागांना आलेली ती एक महिला आहे. आणि म्हणजे कष्टातून ते असं मोठं होत गेले. ते एकदम काही श्रीमंत घराण्यातले नाही आहेत. ते असं तळागाळातून वरती गेलेले आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या आरोग्याचे सर्व प्रश्न त्यांना माहिती आहेत आणि ते निश्चितपणाने या ठिकाणी विजयी होतील. आणि संतोष कांबळे पण विजयी होतील. तिकडे सावर्डेमध्ये जनस्वराजचे तिन्ही आमचे या ठिकाणी उमेदवार विजयी याची आम्हाला खात्री आहे. काय सांगाल? लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून? व्यक्ती आणि पक्ष दोन्ही पण बघून लोक मतदान करतील. एक व्यक्ती म्हणलं तर ते क्वालिफाईड पर्सन आहे, तो लोकांचे प्रश्न सोडवायला सक्षम आहेत. आणि पक्ष बनून जर म्हणला तर महायुती सरकार राज्यामध्ये आहे, आज देशात महायुती सरकार आहे. लोकांचे सर्वसामान्यांच्या तळागाळातील लोकांचे जर प्रश्न जर सोडवायचे असतील तर या महायुतीचं सरकार आणि महायुतीचे उमेदवार या ठिकाणी लोकांना निवडून आणणं गरजेचं आहे. आणि गावाचा सर्वांगीण विकास जर करायचा जर असेल तर या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला आपण सर्वांनी मिळून आम्ही इथं पाठिंबा द्यायचं ठरलं. सर्व गट तट एकत्र करून आम्ही सगळे पुढाकार घेऊन गट तट एकत्र केलेले आहेत. आणि या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार विजयी होतील याची आम्हाला 100% खात्री आहे. दादा काय सांगाल हो? या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका खूप वर्षांनी होत आहेत. याआधी प्रशासक होतं जिल्हा परिषदवर. या मतदारसंघात काय काय कामं झालेत आणि काय अजून समस्या आहेत? पाण्याचा मेन प्रॉब्लेम होता आमच्या मधल्या गावाला, तो एक व्यवस्थित झालेला आहे. आणि इथून पुढे आता रस्त्याचे वगैरे होतील यापासून आम्ही हिंगोलीचं पाठिंबा. एकंदरीत काय नेमकं आगामी काळात चित्र असणार आहे? कोण बाजी मारला असं वाटतंय? शिवसेना पाठिंबा. लोक शिवसेना मतदान करतील? कशाबद्दल? त्याला युतीने त्याचा हे केलं त्यामुळे युतीने हे केलेलं आहे त्यामुळे. दादा काय सांगाल?
काय वातावरण आहे इकडं आणि कोण बाजी मारत? आत्ता कसं आमच्या भागाचे नेते आदरणीय इंगोले साहेब आणि आत्ता विद्यमान म्हणजे ह्याच्यासाठी इलेक्शनसाठी उभं राहिलेले डॉक्टर वर्षाताई सावर्डेकर आणि संतोष कांबळे हे पंचायत समितीसाठी आहेत. तर आमच्या गावाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, रस्ता, पाणी आणि लाईट, गाव एकतर शेवटचं टोकाचं लागलं. इकडं निधी आणणं किंवा खेचून आणणं पुढचं कुठलं गाव नाही. त्यानंतर इथली लोकसंख्या पण लिमिटेड आहे किंवा फार काय विकसित गाव आहे असं नाही आहे. आणि इथल्या लोकांच्या पण लिमिटेड गरज आहेत की आम्हाला रस्ता असावा, लाईट असावी, पाणी असावी. आणि आता वरती केंद्रात आणि देशात भाजपचं सरकार आहे, महायुतीचं सरकार आहे. त्यांच्या माध्यमातून आत्ता जो निवडून येणारा जी व्यक्ती आहे म्हणजे जो उमेदवार आहे म्हणजे डॉक्टर मॅडम असतील, संतोष असेल, आदरणीय अण्णांच्या माध्यमातून जे काही सगळ्यात जास्त आत्ता प्रशासक काळातसुद्धा अण्णांनी 5-10 कोटीची रक्कम जी आहे ती त्यासाठी किंवा आमच्यासाठी 5 कोटीची पाण्याची योजना आणली. जे प्रशासक नसताना सुद्धा काम चालू आहे. ते असताना म्हणजे म्हणजे त्यांनी जर निवडून आले किंवा त्यांच्या विचाराचे जे लोक या खुर्चीत बसलीत, जिल्हा परिषद खुर्चीत किंवा असू दे इथल्या पंचायत समितीच्या, तर त्यांचा विचाराचा समविचारण चालणारा युवा कार्यकर्ता, एक धडाडीचे नेतृत्व, सुजान आणि स्वतः त्या पेशंटही डॉक्टर आहेत आणि संतोष सुद्धा वेल एज्युकेटेड आहे. त्यामुळं चांगलं निश्चित आपल्या गावाला याचा फायदा होईल. लोक शिवसेनेला मतदान करतील का? हो, करणार, 100% करणार. कशाबद्दल? कारण आता आपले विद्यमान जे खासदार आहेत ते धैर्यशील माने साहेब ते शिवसेनेचेच आहेत. आणि जर समविचारीन हे असतील म्हणजे वरती पक्ष आणि खाली जर त्यांची सीट जर निवडून आली तर त्यांना निधी भरपूर भेटेल. गावच्या ज्या काय गरजा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. आणि आत्ता सध्या युवा पिढीची फक्त एकमेव आहे की गावाला मेन जो रस्ता आहे तो रस्ता प्रॉपर व्हावा. आधीमध्ये जे म्हणजे ह्याचे पाण्याचे पानंद रस्ते आहेत अंतर्गत शेतीचे ते व्हावेत. खासदार धैर्यशील अण्णांचं काम कसं आहे? अत्यंत चांगलं आहे ना. आता हा मेन रोड पण आता त्यांनी मंजूर झाला आहे. काहीतरी त्याचं टेंडर प्रोसेसमध्ये आचारसंहितेमुळे अडकले, तो ते पण सुरू होईल. एकंदरीत बघायला गेलं तर निकाल काय असेल निवडणुकीचा? निकाल आता जे जनता कौल देईल ते सगळ्यांना मान्यच आहे. पण आपल्या लिडिंग आमच्या गावातून आणि भागात तर असं दिसते की वर्षाताई आणि संतोष दोन्ही हे चांगल्या मतांनी निवडून येतील. खूप वर्षांनी निवडणूक होते, काय सांगाल इकडं काय वातावरण आहे? कोण बाजी मारला असं वाटते? इकडं आपले शिवसेना बाजी मारणार, कारण का आपले अण्णा धडाडीचे कार्यकर्ते आहेत. कारण का प्रत्येक टायमाला आमच्या गावाला अण्णाने भरघोस म्हणजे निधी दिलेला आहे. ते जाणून आपल्या धनुष्यबाणाला सगळेजण मतदान करणार. लोक धनुष्यबाणालाच का मतदान करतील? धनुष्यबाणाला म्हणजे आता कसं लाडके बहिणीचे पैसे महिलांनी यायला लागल्यात. परत अण्णांचा आमचा शब्द कुठल्याही कामात गावाला निधी द्यायच्यासाठी अण्णा प्रत्येक टायमाला आपल्या गावाला बरंचसं म्हणजे हे करतात. कोण कोण उमेदवार आहेत? आता इथं आपले सावर्डेकर मॅडम आहेत, संतोष कांबळे आहेत. यांनाच मतदान मजलं गाव सगळं झाडून मतदान करणार. सावर्डेकर मॅडमांचं काम कसं आहे हो? आता सावर्डेकर मॅडमचं तिने सुद्धा डॉक्टर आहेत. आता त्यांनी परिचरमध्ये आपल्या म्हणजे पहिल्यांदा जे उमेदवार राहिलेले आहेत त्यांनी, आणि त्यांचं काम म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या ह्याच्यावर आम्हाला काम अण्णाच्या नेतृत्वावर त्यांनी जोरात आपल्या गावचं काम करणार. त्यांनी नेमकं काय चोरस असणार? लोक पक्ष बघून मतदान करणार का व्यक्ती बघून करणार? नाही, आपले पक्ष बघून बी आणि व्यक्ती बघून बी करणार. काय असेल निकाल 9 तारखेचा? 9 तारखेला आपलं हे शिवसेना दोन्ही सीट आपल्या येणारच. विकास कामं झाल्यात का इकडे? काय झालं की काय समस्या आहेत अजून इकडल्या? समस्या काय नाहीत, काम चालू आहे. कुठल्या पक्षाची सत्ता यावी असं वाटते? शिवसेना, भाजप. लोक मतदान करतील या शिवसेनेला? 100%. का हो? विकास काम, बर. बाकीचं काय नाही. कोण उमेदवार कोण आहे तिकडे शिवसेना? सावर्डेकर मॅडम. बर. काय कसं काम आहे त्यांचं? काय काम आता आम्ही निवडून दिल्यानंतर करणार. बर बर बर. बघायला गेलं तर काय व्यक्ती बघून मतदान होईल, काय पक्ष बघून होईल? पक्ष बघून होईल. काय चुरस काय असणार आहे? तुरच काय नाही. निकाल काय लागेल 9 तारखेचा? 100%. नमस्कार. नमस्कार. विकास झाला काय? विकास झाला, भरपूर झाला. आम्हाला काय मिळायचं आहे? लाडक्या बहिणीला पैसे मिळतात काय? पैशाचं सारखा महापूर आहे आम्हाला. आणि या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडणुकीत काय होणार नाही, धनुष्यबाण निवडून येणार. लोक मतदान करतील काय धनुष्यबाणला? 100% आमच्या गावात मतदान हायगय नाही. कोण उमेदवार कोण आहेत म्हटला? सांगितले ना तुम्हाला, संतोष कांबळे आणि डॉक्टर मॅडम. काय होईल या निवडणुकीत? या निवडणुकीत काय होईल? ह्या निवडणुकीत सांगितलं तुम्हाला, धनुष्यबाण निवडून येणार. खासदार माने साहेबांचं काम कसं आहे?
खासदार माने साहेब काय आपल्याच गावातले खासदार आहेत. खासदाराने बाळासाहेब मानेने आमच्या गावाला काय देऊन तेवढं देऊन टाकलेलं आहे आम्हाला. ऍक्च्युली मान्यांचं काम, बाळासाहेब माने साहेबांचं काम कसं होतं? बाळासाहेब माने साहेबांच्या कामाचं तुम्ही पारखच करू नका, तसला नेताच होणे नाही. कशी होती त्यांची कामाची पद्धत कशी होती? प्रत्येकाच्या कामाजवळ जवळ चुलीपर्यंत बाळासाहेब माने पोचले होते. चुलीपर्यंत कोणाचं काम केलं नाही असं मिळणार नाही. 5 डाव खासदार झाले. बाळासाहेब मानेचा फोटो आज आम्हाला डेअरी काढून दिल्या, त्याला प्रत्यक्षात धावतो तिथं. बाळासाहेब मानेची गोकुळची संस्था आम्हाला तिने काढून दिलेलं. आमच्या गावाचं काम बाळासाहेब मान्यासारखं कुणी सुद्धा केलं नाही. पुढे राजकारणात बदल झाला, विश्लेषण झालं, कुंभारगड झाला, मानेगड झाला, शामराव झाला, तो भाग आमचा अलग आहे. पण तोड नाही खासदारला. माने बाबांचा पक्ष कधी ह्या गावानं सोडलेला नाही. काय होईल या निवडणुकीत? काय चित्र काय असेल आगामी काळात? कशाच्या काळातलं आगामी काळात निकाल काय असेल? निकाल तर 100% निवडून, त्यात काही वाद नाही. धनुष्यबाण निवडून येणार, काय वाद. अहो मताच्या बेरजा आता प्रत्येकाच्या लोकाला डोळ्यासमोर खेळतात. आवतात मतदान किती आहे, नियोजन किती आहे, मजल्यात किती आहे, त्याच्यातलं आपलं काय आहे, आपल्या कामाचं पक्ष कसा काम करतोय, त्या माणसाचं बॅलन्स काय राहणार आहे, हे सगळ्या गणिताचे आता प्रत्येक गावाच्या आकडे. माझ्या गावात 2000 मतदान आहे, कुणाला किती होणार, माणूस समोर बसला की आम्हाला कळते. हे सगळ्या ठिकाणी असं विश्लेषण आहे. काका काय सांगाल, इकडे वातावरण कोणाचं आहे? काय वातावरण धनुष्यबाणाचंच आहे. आणि आमचं म्हणजे एवढं उमेदवार आमच्या संमत आहेत ते उमेदवार, आणि अरुण अण्णांनी जे काही कार्य सांगतात ते आजपर्यंत आम्ही डावललं नाही. त्यांचं कुठलं चिन्ह असेल, बाण म्हणू देत किंवा कुठलंही म्हणू देत, धनुष्यबाण हे ठरलेलंच आहे. आणि आम्ही त्यांच्या मताशी सहमत आहे, आणि त्यांच्या मताशिवाय आम्ही कुठं जात पण नाही. एवढं म्हणजे आमचं खात्री आहे आम्हाला अरुण इंगवलेंच्यावर. शिवसेनेला मतदान होईल का यावेळी? शिवसेनेला होणार, शिवसेनेला पण होणार, भाजपला होणार, धनुष्यबाणला होणार. एवढं द्यायचं. कोण उमेदवार कोण आहे शिवसेनेचे इकडे? काय इकडं शिवसेनेचा उमेदवार आपलं कांबळे, आणि जिल्हा परिषदला? जिल्हा परिषदला सावर्डेकर मॅडम. रिसनी मतदान करतील का लोक? 100% करणार. कसे आहेत उमेदवारी? उमेदवारी 1 नंबर आहे. त्याच्या बाबतीत काय बोलायचंच काम नाही. एक वेळ जर फिरून गेलं तर गाव सभा सगळे भरल्यासारखं गाव सगळे भरत होते. पाठिंबा भरपूर आहे. पक्ष बघून मतदान होईल यावेळी काय व्यक्ती बघून होईल? व्यक्ती बघून होणार. काय असेल निकाल? निकाल 100% येणार. जी व्यक्ती आहे इंगवले साहेबांनी ठेवलेले आहे त्या व्यक्ती हमखास म्हणजे 100 नव्हे 101% निवडून येणार. आणि भाजप शिवसेनेला पर्याय नाही साहेब. कोण उमेदवार कोण आहे तिकडे शिवसेना भाजपकडनं? शिवसेना भाजप धनुष्यबाणाचे आहेत बघा. डॉक्टर सावर्डेकर, अनुसूचित जाती स्त्री राखीव आहे. हो तिसरी मतदान होईल काय? होय, 90% मतदान होणार साहेब. कसं काय? होय, कारण भाजपला का नाही, लोकांना भाजपच पाहिजे. हो, तिन्हीकडे सत्ता पाहिजे. यावेळी पक्ष बघून मतदान होणार का व्यक्ती बघून होणार? नाही, पक्ष बघूनच होणार. बर, निकाल काय असेल? निकाल काय भाजपच की. बरं, मग ह्या निवडणुकीत काय होईल? निवडणुकीत शिंदे सेनाच येणार. येईल. होय, कोण उमेदवार कोण आहेत? सावर्डेकर बाई बर, आणि मतदान होईल काय? होणार. कसं काय? अहो शिंद्याचा जो 1500 रुपये बायकाच नाहीत, बायकांची मतं हालत नाही. गहू तांदूळ मोफत आहे, त्यामुळं शिंदे सेनेचाच प्रभाव जास्ती आहे. आमच्या तर मते शिंदे सेना येईलच आहे. लोक पक्ष बघून मतदान करतील का व्यक्ती बघून करतील यावेळी? पक्ष बी आणि व्यक्ती बी. पक्ष बी महत्वाचा आहे म्हणजे, आणि सुशिक्षित जायची. सावर्डेकर बाई डॉक्टर नाही असं बी बघणार. सुशिक्षित जायची, बाजी मारल काय? मारणार की. इकडे समस्या काय आहेत अजून? समस्या आता काय, या किरकोळ समस्या असणारच आहेत. रस्ते विकास नाही, रस्ता हातकणंगल्याने येताना बघितलंय. तर आताच आपण हातकणंगले तालुक्यातील आळते जिल्हा परिषद मतदारसंघातील मजले या गावातील नागरिकांशी संवाद साधला. या मतदारसंघाचा झालेला विकास, प्रलंबित असणारे प्रश्न, होणारा जिल्हा परिषद सदस्य कसा असावा, त्याचबरोबर नागरिकांच्या नेमक्या समस्या काय याचा सविस्तर आढावा आपण या रिपोर्टमधून जाणून घेतला. तुर्तास मी या एपिसोडमध्ये येथेच थांबतोय. KK न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.